मी याशिका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काहीतरी नॉनव्हेजचा हे घेऊन आलेलो आहे, पदार्थ घेऊन आलेलो आहे। तर आज आपण ना करंदी तव्यामध्ये कशी फ्राय करतात, म्हणजे फ्राय म्हणजे कांद्याची फ्राय करतो आपण ती भाकरी बरोबर वगैरे खायला, तर ती मी दाखवणार आहे। तर आणि कैरी घालून दाखवणार आहे, त्यामुळे हा विशेष एक चांगला टेस्टचा तुम्हाला एक नॉनव्हेज पदार्थ मिळेल। चला तुम्हाला मी दाखवते। तर ही करंदी आहे, हे असं व्हाईट अशी करंदी सुकी मिळते ना, त्याची कोरी करंदी आहे। ही अशी असते, पहा ही अशी असते, ही बघा। ही साफ करताना ना, मी साफ करायचंही तुम्हाला दाखवते। त्याचं ना कवर हे मधलं काढायचं नाहीये, तरच कुरकुरीत होणार, नाही तर कुरकुरीत होणार नाही। तुम्ही काढूनही करू शकता, पण मग ती मऊ वगैरे होणार। कारण हे बघा, दोन, हा एक असं आणि हा एक इकडून असं काढला, मधून पाय थोडेसे उडवले की झालं। हे बघा, तर ही अशी साफ करायची आहे, अशी असते। इथे डोकं पकडायचं, शेपटी पकडायची आणि इथे थोडंसं असं करायचं की झालं। हे तर ही करंदी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 200 ग्राम ते 250 ग्राम पर्यंत आहे। इथे मी कांदे घेतलेले आहेत, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। इथे तेल घेतलंय, इथे कोकम घेतलंय, इथे कैरी घेतली आहे, इथे आलं लसूण पेस्ट घेतली, इथे कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलाय, आणि इथे हे सगळे सुके मसाले आहेत। म्हणजे आपला साठवणीतला मसाला असतो तो आहे, लाल काश्मीरी मिरची पावडर आहे, हळद आहे, थोडासा गरम मसाला आहे, आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य घेऊन आपण तव्यामध्ये कशी फ्राय करायची ते मी तुम्हाला दाखवते। आता हा आपण भिडाचा तवा घेतलेला आहे, तो तापल्यानंतर त्यामध्ये असं तेल घालायचं आपण। तुम्हाला फोडणीसाठी तेल किती लागतं त्याप्रमाणे तेल घाला। मी अगदी 4-5 चमचे घातलेले आहे। नंतर मी मोठे 2 कांदे घेतलेत कापून। हा ना भिडाचा तवा घेतला मी, त्याच्यामध्ये छान अशी कुरकुरीत होते, आणि त्याचं कवर असल्यामुळे ना ती कुरकुरीत लागते। तर सुक्या माशाच्या करंदीला कसं कवर असतं, तसंच हे कवर असतं, कडक अजिबात नसतं, कोलंबीच्या कवरसारखं नसतं, एकदम सॉफ्ट असतं। आणि तव्यामध्ये फ्राय केल्यानंतर आहे ना, असं छान कुरकुरीत होतं। तर हा कांदा तुम्ही पूर्ण असा ना थोडा लाल करून घ्यायचा आहे। मऊ झालेला आहे, मग कढीपत्ता घालायचा आहे, छान असं ना परतून घ्यायचं आहे। असं गुलाबी कलरचा झाला ना, असा ब्राऊन, थोडा करपवायचा नाही आहे कांदा, थोडं लक्ष द्यायचं आहे। आणि तेलही खूप घालायचं नाही आहे, हे बघा कांद्याला लागेल एवढंच तेल घालायचं, अगदी सुकं पण नाही करायचं आणि अगदी जास्त ओलं पण नाही करायचं। 2 कांद्यांना 4-5 चमचे तेल पुरतं, छोटे चमचे असतात आपले पोहे वगैरे खातो त्याचे। हा कांदा आहे ना पूर्ण नरम होऊन थोडासा असा लाल झालाय। आता आपण त्यामध्ये थोडी मिरची पावडर घालूया, थोडा मसाला घालूया, तुमच्या अंदाजाप्रमाणे, तुमचं किती तिखट आहे त्याप्रमाणे घाला तुम्ही। हे सगळं घालून घेऊ आपण। थोडासा मसाला असा परतून घेऊ, त्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घाला तुम्ही। असं छान अशी चटणी तयार होते।
गॅस कमी ठेवायचा थोडा, कारण याच्यात पाणी वगैरे आपण घालणार नाही हो. वाफेवरती पूर्ण असं शिजलं जातं ते. त्यामध्ये कैरीच्या फोडी घाला तुम्ही, आणि कोकम मात्र कमी घाला, कारण कैरी आहे ना ती थोडीशी आंबट असते. आता ह्या कोलंबीला ना थोडंसं आपण झाकून ठेवू. याच्यावरती पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये, झाकून ठेवूया. आणि कमी गॅसवरती, अगदी मंद गॅसवरती आपण तिला पूर्ण अशी शिजवून घेऊया. शिजवण्याचा तर प्रकार तुम्हाला माहिती आहे, किती कशी शिजल्यात, म्हणजे कितपर्यंत शिजली पाहिजे. तुम्हाला जशा तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही शिजवून घ्या. आता आपण थोडं, म्हणजे या करंदीच्याच पूर्ण पाणी सुटतं ना, हे बघा, त्याच्यामध्येच आता ही कैरी पण ना अशी नरम पडली आहे बघा. तर त्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं, वरून असं पाणी घालायचं नाही. गॅस कमी करून ठेवायचा, अगदी मसाले करपाला द्यायचे नाही. करंदी टाकल्यानंतर एक माशाला स्वतःचं पण पाणी असतं. करंदीला असतं पाणी, कोलंबीला असतं, बोंबीला जास्त प्रमाणात पाणी असतं. तसं हे त्या पाण्यामध्येच, त्याला सुटलेल्या पाण्यामध्येच तुम्ही शिजवून घ्यायचं. वरून एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही, म्हणजे ती कुरकुरीत होणार नाही. कमी गॅसवरती शिजून द्यायची. पूर्णपणे शिजली की तुम्हाला दाखवते. वाह मंडळी, हे बघा, छान असा रंग आलेला आहे आणि खूपच असा माशाचा घरात घमघमाट झालेला आहे. ही डिश आमच्याकडे फार आवडते की लोकांना खायला, भाकरी बरोबर वगैरे खूप छान लागते. झालेली आहे आणि अगदी ह्याच्यावरती बघा, फार सुंदर दिसते. आपल्या, मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आपलं हे कोलंबीचं मस्तपैकी, म्हणजे करंदीचं केलेलं आहे. कोलंबीचाच प्रकार आहे तो, पण इतकं छान झालेलं आहे, इतका घरामध्ये घमघमाट झालेला आहे, एकदम भन्नाट झालंय. आणि कैरी वगैरे घातली तर भाकरी बरोबर वगैरे मस्त लागणार आहे. तर आजचा बेत एवढा छान आहे आमच्याकडे. तर भूक लागलेली आहे, तर त्यामुळे बघा, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील, याशिका रेसिपी चॅनल आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या जास्तीत जास्त घराघरात हा व्हिडिओ पोचवा आणि आम्हाला असंच प्रेम तुमचं लागू दे, ही विनंती. नमस्कार.